या संघाचे सर्वात महत्त्वपूर्ण खेळाडू आहेत. 20 धावा झालेल्या आहेत फक्त शेवटचे 6 चेंडू आणि या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये कमीत कमी एक 15 धावा तर निश्चितरित्या जमावाव्या लागणार आहे. कारण 24 चेंडूमध्ये नितांत एक 30 किंवा 35 धावा मी म्हणेन या खेळपट्टीवर व्हायलाच हव्या. एक डिफेंडिव्ह टार्गेट ज्याला म्हणता येईल. कारण कालच्या सत्राचा आपण विचार केला 80 धावा चेस झालेल्या आहेत 4 षटकामध्ये. 85 म्हणजे जवळजवळ 20 धावेचं सरासरी आव्हान पेललं गेलं होतं कालच्या दिवसामध्ये. फुल टॉस चेंडू आणि व्हॉट अ हिट कॅन दिस आणि यस इट्स अ बिग. तीस ते 40 धावा आपल्याला जमवायच्या. पहिल्या चेंडूवर बिग हिट आलेल्या आहे षटकाराच्या रूपात. पुन्हा एकदा क्रॉस बॅट अँड अगेन. यावेळेस क्षेत्र दुसरं होतं परंतु धावसंख्या तीच. जणू काय आता फक्त 6चा पारा त्याच्या लक्षात आहे. सहर्ष स्वागत करत आहोत. या इनिंग ब्रेक मध्ये त्यांचा सत्कार निश्चितरित्या केला जाईल. सापणे सर यांच्या मार्फत ₹1111 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक शिरगाव मास्तर या संघाला देण्यात आलेलं आहे. दिनकर पाटील साहेब यांच्या मार्फत रोख रक्कम 11,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. आर्थिक पद्धतीने मदत केलेली आहे आणि अशाच दानशूर व्यक्तींचं मी मनपूर्वक आभार मानत आहेत. तुळशीराम पाटील सर यांच्या मार्फत या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक जी आकर्षक चषक तुम्ही पाहत आहेत त्याची उपलब्धता करून दिलेली आहे. तुळशीराम पाटील सर यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानत आहेत. या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा शिरगाव परिसरातील मास्टर संघ बी यांच्या वतीनं लाख लाख आभार. इथे शेवटच्या षटकामध्ये मला वाटतं एक विस्फोटक फलंदाजी करताना दिसतोय तो गणेश. बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत. आता मात्र थोडासा वल्टरेला विचार करावा लागेल. थोडंसं कानमंत्र दिलेलं आहे फ्रान्सिस यांना आपल्या गोलंदाजीचं. आता मात्र थोडासा भिरकावून लावण्याचा प्रयत्न होता मात्र दिशाहीन झालेला आहे आणि निश्चितरित्या हा वाईटचा इशारा असणार आहे. फक्त 24 चेंडूंचा डाव राहणार आहे आणि प्रत्येक चेंडू हा खेळण्यास योग्य असला पाहिजे. जर तो योग्य नसला तर त्याचा पूर्णपणे अधिकार आम्ही दोन्ही पंचांना दिलेला आहे नो किंवा वाईट घोषित करण्याचा. इथे वॉल्टर थोडेसे अडचणीमध्ये सापडलेले आहेत. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू आणि पुन्हा एकदा अँड दिस अगेन बॅक टू बॅक 3रा षटकार. इथे थोडासा आकार आलेला आहे आणि इथे कुठेतरी एक कमतरता दिसते ती भाईंदर या संघाला. वीस धावा होत्या परंतु आता उर्वरित 3 चेंडू मध्ये 19 धावा आलेल्या आहेत. व्हॉट अ कमबॅक. यावेळा थोडासा ब्लॉक होल्ड मध्ये टाकलेला चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातोय चेंडू. शैलू आहे तिकडे क्षेत्ररक्षक. दुसरी धावेची जोरदार प्रयत्न आणि यस दोन्ही धावा पूर्ण केल्यात. कारण ठाऊक आहे गणेशाला जास्तीत जास्त स्ट्राईक माझ्याकडे ठेवायचा आहे जेणेकरून मोठी धावसंख्या मला जमावता येईल. इथे चला लगेच चौक मास्टर्स यांनी उपस्थित राहते. मला नवगडचा संघ इथे उपस्थित झालेला आहे. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की इनिंग ब्रेक मधील जो आपल्या नियमानुसार नाणेफेकी करून घ्यायची आहे. आता मात्र पुन्हा एकदा लपट शॉट आणि यस व्हॉट अ हिट. अंदाजी गणेशाच्या मार्फत तुम्ही मागाशी म्हटलं 3 षटकामध्ये फक्त धाव्या होत्या त्यात 20 आणि आताच्या 5 चेंडूमध्ये धावा आलेल्या आहेत त्या 21 धावा आलेल्या आहेत. 27 फुगलेली आहे धावसंख्या 47. 47 धावा झालेल्या आहेत. 27 धावा आलेल्या आहेत. व्हॉट अ बॅटिंग बाय गणेश. फुलातून फुल टॉस अँड दिस कुड बी अनदर वन. यस